सर्वांना सविनय जय भीम. आज कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक आणि सहकारी पतसंस्थेमध्ये महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधिमाशी पतसंस्थेचे तज्ञ संचालक शिक्षक नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब लाड सर. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निकाड सिद्धेश्वर हायस्कूल कनेरवाडी येथील मुख्याध्यापक विजय सरगर सर. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित लाभलेले खाडे सर इंदिरा गांधी हायस्कूलचे, त्याचप्रमाणे एस लोहिया हायस्कूलचे रणवडे सर, बोधिमाशी पतसंस्थेचे चेअरमन राजाराम शिंदे सर, ज्येष्ठ संचालक बाळ देवेकर सर, राजेंद्र पाटील सर, मनोहर पाटील सर, माजी चेअरमन कैलास सुतार सर, जनार्दन गुरव सर, बडेवाळ सर, प्रल्हाद पताडे सर, सर्व शाखाधिकारी मेटील साहेब आणि सर्व सन्माननीय मान्यवर. आज आपण बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करत आहोत. या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या अनेक विभूतीनं अनेक संबोधनानं संबोधलं जातं, त्यातूनच त्यांचं महान कार्य, त्यांचे काच विचार आपल्याला त्या ठिकाणी समजून येतात. बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नव्हती, तर तो एक विचारधारा होती. आपण त्यांना कायदे पंडित म्हणतो, कारण त्यांनी जगातील अनेक पदव्या प्राप्त केल्या होत्या. ते BA झाले, ME अर्थशास्त्रामध्ये केलं, अमेरिका इंग्लंड या ठिकाणी जाऊन त्यांनी PhD प्राप्त केली, बार ॲट लॉ ही कायद्याची पदवी घेतली, डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे BSc ची पदवी घेतली, डॉक्टर ऑफ लिटरेचर त्यांना मिळालं आणि जगातील एक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांची अमेरिकेतील विद्यापीठामध्ये नोंद झालेली आहे. अशा पद्धतीनं अनेक पदव्या प्राप्त केलेले बाबासाहेब आंबेडकर, त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. शिल्पकार का म्हणतो तर 284 सदस्य भारतीय राज्यघटनेमध्ये होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा रत्नापाना कुंभार त्या ठिकाणी घटना समितीवर होते आणि पूर्ण देशातून 284 सदस्य होते. यातून 8 सदस्यांची मसुदा समिती स्थापन झाली आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या मसुदा समितीनं 2 वर्ष 11 महिने 17 दिवस असा प्रदीर्घ काळ जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारताची परिपूर्ण अशी राज्यघटना बनवली. या घटना तयार होत असताना घटना समितीची अनेक अधिवेशनं झाली. प्रत्येक कायदा तयार करत असताना त्याच्यावर त्या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये चर्चा व्हायची आणि चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष या नात्यानं बाबासाहेब आंबेडकर तो कायदा होणं का गरजेचं आहे हे सर्व सदस्यांना पटवून द्यायचे आणि त्यानंतर त्याचा समावेश त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये होत होता. अशा पद्धतीनं सर्व पातळीवर विविध देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून राज्यघटना बनवत असताना 8 पैकी 2 सदस्य परदेशात जाऊन राहिले. एक सदस्य त्या ठिकाणी घटना समितीचे कामकाज पूर्ण होण्याच्या आधी त्यांचं निधन झालं. एका सदस्याने मध्येच राजीनामा दिला. एक सदस्य सतत आजारी असल्यामुळे भेटीला हजर असत नव्हते. अशा वेळी जवळ 80%हून अधिक लिखाणाचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि म्हणून त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. त्यांना त्या ठिकाणी प्रसिद्ध वक्ते म्हणतो. वक्ते का म्हणतो तर त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द म्हणजे बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीसारखा होता. ते अचूक बोलत होते. अचूक पुढच्या त्या ठिकाणी गोष्टीचा वेध घेण्याचं त्यांचं त्या ठिकाणी बोलणं असायचं. खूप मोठा अभ्यास त्यांचा होता. त्याचप्रमाणे त्यांना आपण प्रसिद्ध त्या ठिकाणी पत्रकार म्हणतो. पत्रकार का म्हणतो तर त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं साप्ताहिक सुरू केलेलं होतं. मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू केलेलं होतं आणि आपली विचारधारा त्यांनी त्यातून सातत्यानं मांडण्याचं काम केलं आणि या देशातील बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी त्या पाक्षिकातून केलं, साप्ताहिकातून केलं. म्हणून त्यांना प्रसिद्ध पत्रकार म्हणून आपण ओळखतो. त्यांना आपण थोडं अर्थतज्ञ म्हणतो. अर्थतज्ञ का म्हणतो तर त्यांनी त्या ठिकाणी MA मधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेली होती. प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामधून रुपयाची त्या ठिकाणी निर्मिती कशी होते, रुपया कशा पद्धतीने खर्च होतो आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी येणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, अत्यंत अभ्यासपूर्ण असा प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला होता. म्हणून त्यांना आपण अर्थतज्ञ म्हणून ओळखतो. अशा अनेक विभूती त्यांना देण्यात आलेल्या आहेत. दीनदलितांचे कैवारी आपण त्यांना म्हणतो, कारण या देशामध्ये
हजारो वर्षापासूनची गुलामगिरी नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. अनेक पदव्या घेतल्यानंतर एखादा विद्वान व्यक्ती परदेशात आपलं आनंदी जीवन जगू शकला असता, पण त्यांनी तसं न करता भारतामध्ये येऊन दीनदलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत केलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना दीनदलितांचे कैवारी असं म्हटलं जातं. सामाजिक सुधारणा घडवत असताना, सामाजिक जातीव्यवस्था दूर करत असताना त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि ते मंदिर सर्वांना खुलं व्हावं म्हणून नाशिकमध्ये त्यांनी सत्याग्रह केलेला होता. पण तरी सुद्धा परिवर्तन होत नाही. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1935ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवला या ठिकाणी जे बौद्ध धर्माचे त्या ठिकाणी दलितांची परिषद भरलेली होती. त्या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की मी कोणत्या जातीत जन्माला आलो हे माझ्या हातात नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी मी हिंदू म्हणून मारणार नाही. ही घोषणा त्यांनी 1935ला केली आणि त्या घोषणेनंतर जवळजवळ 21 वर्षे त्यांनी जगाच्या अनेक धर्मांचा अभ्यास केला. इतका मोठा कायदेतज्ञ असणारा माणूस एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारत असताना घोषणा केल्यानंतर 21 वर्षे लावतात की दुसऱ्या धर्मात कोणत्या धर्मात जायचं. इतका मोठा त्यांनी अभ्यास केला. बौद्ध धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, जैन धर्माचा अभ्यास केला आणि अशा अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा निर्णय झाला की आता आपण बौद्ध धर्म स्वीकारायचा. आणि त्यानंतर त्यांनी 1956 मध्ये त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जे विचार मांडले त्या विचाराची पूर्तीमध्ये त्यांनी आणण्याचं काम केलं. तत्ववेत्ता कोणाला म्हणतात? जो आपला विचार समाजापर्यंत पोहोचवतो आणि दाखवतो, तो विचार घेऊन जगतात, म्हणजे ते तत्वज्ञान म्हणतं. अशा व्यक्तीला तत्ववेत्ता म्हटलं जातं. जगात असे तत्वांचे खूपच कमी आहेत. त्यामधीलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तत्ववेत्ता म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. अशा पद्धतीने ही विचारधारा घेऊन जात असताना आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या नंतर देशाची जी प्रगती सुरू आहे, सगळ्या जाती धर्माला घेऊन त्या ठिकाणी देशातील त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे. ती वाटचाल सुरू असताना जे अशोक चक्र आहे, त्या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. ते अशोक चक्र हे भारताचे त्या ठिकाणी बोधचिन्ह म्हणून घ्यावं असं बाबासाहेबांनी राज्यघटनेसमोर मांडलं. मांडण्याचं कारण असं होतं की सम्राट अशोक यांनी सारनाथ या ठिकाणी जो सिंहस्तंभ उभा केलेला होता, त्या सिंहस्तंभामध्ये खाली अशोक चक्र आहे आणि अशोक चक्र हे प्रगतीचं प्रतीक आहे. म्हणून बाबासाहेबांनी मांडलं की ते आपण त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. त्यानुसार देशानं स्वीकारलं. भारताच्या तिरंगी झेंड्यावर त्या ठिकाणी अशोक चक्राचा समावेश करण्यात आलेला आहे. सिंहस्तंभ, या सिंहस्तंभावर समोरचे 3 सिंह दिसतात, पाठीमागे 1 सिंह आहे, असे 4 सिंह असणारं भारताचं बोधचिन्ह आहे. त्याचाही समावेश राज्यघटनेत केला. त्यामुळे आपण बोधचिन्ह म्हणून ते स्वीकारतो. देशाचं त्या ठिकाणी जे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, ते सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषेधातून घेण्यात आले.